हाय हॅलो नमस्कार, मी आहे शीतल अँड वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर आज मी तुमच्यासोबत काही खास युनिक अशा काही टिप्स शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे आणि व्हिडिओ प्लीज कंटिन्यू करा. आणि हो, आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर आपली पहिली टिप आहे ती म्हणजे पनीरची. जेव्हा कधी आपण पनीर तळतो तेव्हा ते खूपच रबरासारखं होतं किंवा अगदीच चिवट होऊन जातं. तर पनीर अगदीच चिवट होऊ नये किंवा ते अगदी छान मऊसूत असंच राहावं, तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे की पनीर हे आपल्याला जसं आपण तळून घेतो तसंच आपल्याला ते तळून घ्यायचं आहे. आणि तळून घेतल्यानंतर आपल्याला त्याला गरम पाण्यामध्ये काढून घ्यायचं आहे, जेणेकरून पनीर अजिबात चिवट होणार नाही. त्यानंतरची पुढची टीप आहे ती म्हणजे किसणीच्या बाबतीतली. तर रोजच्या वापरामुळे ही किसणी अगदीच बोथट होऊन जाते किंवा याची धार खूपच कमी होऊ लागते आणि याने आपण जरी आलं जरी किसलं तरी ते अगदी व्यवस्थित किसलं जात नाही. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे की तुम्ही एखादा खराब झालेला कप घेऊ शकता आणि या कपाने आपल्याला या पद्धतीने या किसणीवरती असं घासून घ्यायचं आहे. अगदी थोड्या वेळातच तुम्ही बघाल या किसणीची धार अगदी व्यवस्थित नव्यासारखी होऊन जाईल. त्यानंतरची पुढची टीप आहे ती म्हणजे शेंगदाण्याच्या बाबतीतली. बऱ्याचदा आपल्याला शेंगदाण्याची साल पूर्णपणे काढून हवी असते, पण यामध्ये आपला बराच वेळ जातो आणि खूपच मेहनतही लागते. तर त्यासाठी बघा, शेंगदाणं भाजताना आपल्याला यामध्ये 1-2 चमचे पाणी घालायचं आहे आणि पुन्हा हे शेंगदाणे अगदी छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर तुम्ही बघाल अगदी सहजच याच्या साली निघल्या जातील आणि खूपच सोपं आपलं हे काम होऊन जाईल. यानंतरची पुढची टीप आहे ती म्हणजे भेंडीच्या बाबतीत. भेंडी तर सगळ्यांनाच आवडते, पण जर ती चिकट झाली तर अजिबात कोणीच ही भेंडी खाणार नाही. तर यासाठी इथं मी एक टीप तुम्हाला सांगते बघा. तर जेव्हा आपण भेंडी भाजत असतो तेव्हाच आपल्याला सुरुवातीलाच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे, जेणेकरून ती भेंडी अजिबात चिकट होणार नाही. आणि त्यानंतरची पुढची टीप आहे याच भेंडीच्या बाबतीत. तर ती म्हणजे तुम्ही जर याला सारखं सारखं असं हलवत भाजला तर 100% तुमची भेंडी चिकट ही होणारच. तर त्यामुळे आपल्याला इथं एक काम करायचे की अशा पद्धतीने तुम्ही याला तव्यामध्ये पसरू शकता आणि अगदी थोड्या थोड्या वेळाने तुम्ही जरी ही भेंडी भाजली तर भेंडी अजिबात चिकट होणार नाही आणि ती भेंडी भाजत असताना तुमचा हातही दुखून येणार नाही. तर त्यानंतरची पुढची टीप आहे ती म्हणजे जेव्हा कधी आपण कपडे घेतो तेव्हा कपड्यासोबत आपल्याला अशा पद्धतीचे हे लॉक मिळतातच. तर यांना आपण असंच कचऱ्यामध्ये टाकून देतो किंवा इथे तिथं ते पडून जातात. तर यासाठी याचा एक उपयोग इथं मी तुम्हाला सांगते बघा. तर मी याला अगदी असं खोलून घेते आणि त्यानंतर तुम्ही याला एखाद्या किल्लीमध्ये अशा पद्धतीने अडकवून ठेवू शकता, जेणेकरून हे किल्लीसाठी त्या किचन होऊन जाईल आणि किल्ली देखील आपल्याला अगदी पटकन अशी मिळाली जाईल. भांड्यामध्ये देखील असं एखादं भांडं असतं की त्याचं अडकवण्याचं होल जे असतं ते छोटं असतं, तेव्हा तुम्ही याचा इथं देखील असा उपयोग करू शकता. किंवा एखादा बांगड्यांचा सेट असेल त्यामध्ये देखील तुम्ही या लॉकचा अशा पद्धतीने उपयोग करू शकता. तर त्यानंतरची पुढची टीप आहे ती म्हणजे पीठ चाळण्याची. तर बघा, जेव्हा कधी आपल्याला जास्त पीठ चाळायचं असतं तर तेव्हा आपला अगदीच हात दुखून येतो. तर यासाठी काय करायचं आहे बघा, जेव्हा आपण पीठ चाळत असतो तर त्या चाळणीमध्ये आपल्याला एक ₹5चा कॉईन किंवा ₹10चा कॉईन इथे तुम्ही टाकू शकता आणि त्यानंतर आपल्याला हे पीठ चाळायचं आहे. अगदी 1 मिनिटभरातच तुमचं पीठ चाळलं जाईल आणि तुमचा हात अजिबात दुखणार नाही. तर अशाच नवनवीन उपयुक्त व्हिडिओजसाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा.